10 ते 12 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो होतो जळगावला आणि घरी जाताना स्टेशनच्या बाहेरून मी फळं घेतली. इकडे मुंबईपेक्षा फळं खूप स्वस्त आहेत. जर या भावामध्ये मला मुंबईमध्ये फळं भेटली तर मी अन्न सोडून रोज फळच खाईल. आणि नंतर गावची लालपरी पकडून आपण जाणार होतो घरी. लालपरीमध्ये फक्त एक शेवटचं सीट खाली होतं, ते फटाफट मी पकडलं आणि पोहोचलो घरी. घरी पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी आंघोळ केली आणि फ्रेश झालो, कारण प्रवासामध्ये मी जाम थकलो होतो. माझी आंघोळ होईपर्यंत आजीनं माझ्या जेवणाचं ताट वाढलं होतं. तसं आजीला आम्ही आबाई म्हणतो बरं का, आणि आबाईनं बनवलेलं जेवण जाम भारी असतं बरं का. तिच्या हातामध्ये एक वेगळी चव आहे जी आईच्या हातामध्ये बिलकुल पण नाही. मला वाटतं ती चव आईच्या हातामध्ये आईला आधी आईला आजी बनायला लागेल, पण त्याच्या आधी मला लग्न करायला लागेल. असो, जेवण झाल्यानंतर मी मस्तपैकी दुपारची झोप काढली. झोपेत उठल्यानंतर आबाईनं मला चाय बिस्किट बनवून दिलं आणि ते चाय बिस्किट मी घरामध्ये गपचूप बसून न खाता घराच्या बाहेर आलो आणि गल्लीतला व्ह्यू एन्जॉय करत करत खाल्ला, कारण गल्लीमध्ये वातावरण जाम भारी झालं होतं. नाश्ता झाल्यानंतर आबाईने गहू निवडायला घेतलं होतं आणि याच्यामध्ये मी पण थोडीशी मदत केली. आणि गहू निवडताना मला माझ्या लहानपणीची आठवण आली, कारण लहानपणी मी माझ्या आईला आणि आजीला अशीच मदत करायचो. तितक्यात माझ्या मित्राची बहीण, तिचं नाव आहे रोशनी, म्हणजे माझी पण बहीण, कॉलेजवरून आली होती. मुंबईहून येताना मी आजीसाठी एक साडी आणली होती आणि ती आजीला दिली. आजीला साडी जाम आवडली होती, पण आजीपेक्षा जास्त तर रोशनीला आवडली होती. मला वाटते आजीपेक्षा जास्त ही रोशनी नेसेल. याच्यानंतर थेट साडी गल्लीतल्या बायकापर्यंत पोहोचली होती, कारण त्यांना पण बघायचं होतं. आय होप की त्यांना पण साडी आवडली असेल. पण तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला ही साडी कशी वाटली. त्याच्यानंतर रोशनीने चुरमुरे आणि कांदा बटाटे टाकून घरी भेळ बनवली होती, जी की जाम भारी झाली होती. आणि रोशनीला तर जामच भूक लागली होती, कारण ती कॉलेजवरून आली होती आणि तिने भेळ बनवून डायरेक्ट पातेल्यामध्येच खायला घेतली होती. हे पाहून मला वैष्णवी मॅडमची आठवण आली आणि तुम्हाला पण आलीच असेल, मला माहिती आहे. हळूहळू तुम्हाला लोकांना मिनी ब्लॉग मध्ये घरातील सगळीच लोक पाहायला मिळतील, कारण मी गपचूप आणि मागून रेकॉर्ड करत आहे. इकडे मी सगळ्या शेवटी खरबूज काढला आणि आजच्या दिवसाचं एंड इथंच केला. आजसाठी एवढंच, उद्या भेटूयात.